त्यानंतर नागपूर शहर पोलीस बँड पथक सादर करतील राष्ट्रगीत आणि राज्यगीत। आता का ठीक आहे, मी काय म्हणतो मी इकडे जाऊन टाकू, आपले कॅमेरा लावतो। मी मालूम आहे गाडीमध्ये माहीत ठेवलो। रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबाजींना वंदन करतो। आज भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये उपस्थित या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांचे नातेवाईक, लोकतंत्र सेनानी, ज्येष्ठ नागरिक व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आपले लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले आमदार डॉक्टर राजू पोद्दारजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, आमचे जिल्हाधिकारी, NRDA कमिशनर, NMC कमिशनर, या ठिकाणी उपस्थित आपले SP आणि सर्वच उपस्थित महसूल, पोलीस अधिकारी, पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर आजचा दिवस आपल्या सर्वांकरता मंगलमय आहे, चैतन्यदायी आहे आणि आपल्या रोमारोमात राष्ट्रभक्ती जागवणारा आजचा दिवस आहे। आज देशासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या बलिदानाची आणि संघर्षाची आठवण आपल्या सर्वांना होते आणि आपण सर्वांनीच आज आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य
मिळवणाऱ्या ज्यांनी बलिदान केलं सर्व सैनिकांना आपण अभिवादन करतो आहे. हे करत असताना आपला आजचा हा राष्ट्रीय सण जात धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांना राष्ट्रप्रेमाच्या धाग्यात बांधतो आहे. खरं तर 15 ऑगस्ट असा राष्ट्रीय सण आहे ज्या दिवशी आपण सर्व आपल्या सर्व मनातल्या हृदयातल्या सर्व भावना या देशाकरता या राष्ट्राकरता हे राष्ट्र जगातलं सर्वोत्तम राष्ट्र व्हावं, या जगातला तिरंगा आपला भारताचा तिरंगा जगामध्ये सर्वात उंच डौलाने फडकावा ही भूमिका आपली सर्वांची आहे. आणि जसा विकसित भारताचा आपण संकल्प केला आहे तसा सर्वोत्तम भारत जगातला सर्वोत्तम भारताचा संकल्प सुद्धा आज आपल्या सर्वांना एक मताने एक दिलाने सर्वांना घेण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्याला उद्याच्या 21व्या शतकातला जो विकसित भारत आहे तो घडवण्याकरता आपल्या सर्वांना आपल्या परीने सर्वांनी आपल्या जीवनामध्ये महत्वाचे योगदान टाकून आज आपल्या भारत देशाला वसुदैव कुटुंबकम ही भावना, जग आपलं कुटुंब आहे ही भावना घेऊन आपल्याला पुढे जाण्याची भूमिका पार पाडायची आहे. खरं तर संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य, अधिकार आणि लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी आजचा हा प्रेरणा दिवस आहे. आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आपण बघितलं असाल की आज या देशातल्या सर्वच भारतीयांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज लावून या ठिकाणी स्वातंत्र्याचा आपला अभिमान या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आपण बघितलं असाल की मागच्या 7 दिवसात 8 दिवसापासून संपूर्ण गावात संपूर्ण शहरामध्ये तिरंगा रॅली होते आहे. आमचा युवा शाळेतील विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होऊन आपल्या भारत देशाला मजबूत भारत निर्माण करण्याकरता बालवयातच आपल्या हृदयामध्ये भारताची संस्कृती, विरासत आणि भारताला प्रचंड मजबूत करण्याकरता आपल्या देशाला प्रचंड मजबूत करण्याची संकल्प घेऊन घराबाहेर निघालेला आहे. आज संपूर्ण देशामध्ये आज भारताचा युवा हा या ठिकाणी एक प्रचंड शक्तिशाली भारत निर्माण करण्याकरता एक प्रचंड शक्ती निर्माण करतो आहे. खरं तर महाराष्ट्राच्या आमच्या 14 कोटी बंधू भगिनीच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नाला भरारी देण्याकरता आणि ही भरारी उंच उडवण्याकरता आपल्या महाराष्ट्राला या राष्ट्रातलं सर्वात उंचीचं राज्य करण्याकरता या ठिकाणी हा पंख देणारा दिवस आहे. आणि आपल्या सर्वांच्या भूमिकेतनं जी भूमिका आपल्या सर्वांना मिळाली आहे त्या सर्वांनी आपापल्या भूमिकेतनं आपला महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य व्हावं ही भूमिका आजच्या दिवशी आपल्याला व्यक्त करायची आहे. वंदे मातरम्, वंदे मातरम्, सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम्, वंदे मातरम्, शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी कुसुमिता द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम्, कोटि कोटि कण्ठ कल कल निनाद करावे कोटि कोटि भुजय धृत खल करवाले केवल माधुरी अबले बहुबलधारिणी नमामि तारिणी विपुदल वारिणी मातरम्, वन्दे मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हिने तुम्ही धर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हारे प्रतिमा घड़ी मंदिरे मंदिरे
नागपूर शहर पोलीस बँड पथक आता सादर करतील राष्ट्रगीत. सावधान स्थिती सगळ्यांना उपस्थित उभं राहायचं.